विराट कोहली आणि रोहित शर्मा, बस नाम ही काफी आहे. विराट आणि रोहित या दोघांना बघण्यासाठी फॅन स्टेडियममध्ये यायचे. मग ती मॅच किती इम्पॉर्टंट असो नसो, टुर्नामेंट कुठलंही असो, या दोघांना बघण्यासाठी फॅनची स्टेडियममध्ये गर्दी व्हायची. पण आता या दोघांनी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि याचाच परिणाम, हे दोघंही न खेळण्याचाच परिणाम एशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे त्याच्यावर दिसत आहे का? एशिया कप 2025ला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झाली, पण तुम्ही जर बघितलं तर स्टेडियममध्ये तशी फॅनची गर्दी दिसून येत नाही आहे. आता इंडियन टीम जिच्यामुळे टुर्नामेंट चालतात, जिला बघण्यासाठी फॅन स्टेडियममध्ये होतात, त्या इंडियन टीमच्या मॅचला सुद्धा जर स्टेडियममध्ये बघितलं तर गर्दी नव्हती. मग हा परिणाम फक्त विराट आणि रोहित नसल्याचाच परिणाम आहे की अजून पण काही कारण आहे? विराट आणि रोहितचं नसणं हे तर कारण आहेच, पण जर तुम्ही बघितलं तर मॅचेस जर एकदम वन साइडेड व्हायला लागल्या तर मग त्या मॅचेस इंटरेस्टिंग कशा असतील आणि लोक ते बघण्यासाठी का बरं येतील? 9 सप्टेंबरला पहिलीच मॅच झाली अफगाणिस्तान आणि हाँगकाँगची. ती मॅच तुम्ही जर बघितली तर ती मॅच सुद्धा हाँगकाँग एकदम वन साइडेड हरला. एशिया कप सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात मोठी टीम म्हणजे इंडियन टीम, आणि इंडियन टीमची पहिली मॅच होती UAE सोबत. आता ही जी मॅच होती ती इंडियाने 4 ओव्हर्समध्ये चेस केली. 4 ओव्हर्समध्ये जर T20 मॅच संपायला लागली तर मग ती मॅच इंटरेस्टिंग कशी असेल आणि लोक ते बघण्यासाठी स्टेडियममध्ये का बरं येतील? इंडियन टीम ही सगळ्यात जास्त क्राऊड पुलर आहे क्रिकेटमध्ये. म्हणजे सगळ्यात जास्त बघण्यासाठी लोक येतात ते इंडियन टीमलाच बघण्यासाठी येतात. आणि त्याच टीमची पहिलीच मॅच जर अशी बोरिंग झाली तर मग लोक स्टेडियममध्ये गर्दी का करतील? म्हणजे इंडिया आणि UAEची मॅच बघण्यापेक्षा आपण सोनी मॅक्सवर सूर्यवंशम, अमिताभचा जो सूर्यवंशम आहे तो बघितला असता तर आपल्याला जास्त इंटरेस्टिंग वाटलं असतं. ICCने याचा विचार करायला पाहिजे होता. कमीत कमी इंडियाची जी पहिली मॅच होती ती अफगाणिस्तान असेल किंवा श्रीलंकाला असेल अशा एखाद्या टीमसोबत ठेवली असती, जी थोडी कॉम्पिटिटिव्ह झाली असती, इंटरेस्टिंग झाली असती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जी स्टेडियममध्ये गर्दी होत नाही त्याचं काय कारण असू शकतं? आणि तुम्हाला जे एशिया कपच्या आतापर्यंत मॅचेस झाल्या त्या तुम्ही एन्जॉय केल्या का? तुम्हाला त्या कशा वाटल्या?